नमस्कार. जय हिंद, जय शिवराय, जय श्रीराम, जय जय श्रीराम. हे हिंदवी स्वराज्य व्हावे हे तो श्रींची इच्छा. बंधूंनो, मार्च, एप्रिल, मे या महिन्यामध्ये ऊन खूपच असते. या दिवसांमध्ये डोंगरी किल्ले करणे दमछक करणारे असते आणि प्रसंगी ट्रेकर्सना त्रासदायक देखील ठरतात. म्हणून आम्ही भुईकोट किल्ले या दिवसांमध्ये निवडले. आज रंगपंचमी आहे, 14 मार्च 2025. आज आम्ही भाईंदर येथील जंजिरे धारावी हा किल्ला, घोडबंदर आणि जोगेश्वरी मंदिर हे देखील आम्ही आज करण्याचे नक्की केले. बरेच मित्रमंडळी रंगपंचमी खेळणे असल्यामुळे आमच्यासोबत आले नाहीत. मी प्रकाश पाटील आणि माझ्यासोबत आहेत दीपकजी, स्नेहा, चिन्मय आणि महेश. पहाटे 7 वाजताच्या सुमारास आम्ही भाईंदर स्टेशन गाठले. चहा पाणी करून रिक्षाने डोंगरी गावाकडे निघालो. स्टेशनवरून बसेस थेट डोंगरी गावापर्यंत नेतात आणि हे शेवटचे स्टॉप देखील आहे. सूर्यनारायण नुकतेच उगवले होते आणि गडावर सूर्योदय पाहणे म्हणजे एक पर्वणीच असते. गड सोनेरी भगवा दिसत होता. गडावरच्या वास्तू दुरूनच आपल्याला लक्षात येतात. येथे शिवजयंतीला मोठा कार्यक्रम नुकताच झाला असे कळते. गड छानपैकी संवर्धन केलेला आहे. अनेक सेवाभावी संस्था संवर्धन करण्यासाठी येत असतात. या सर्व संस्थांना आमचा प्रणाम. गडाची माहिती थोडक्यात वेबसाईट तसेच अन्य काही प्रचार माध्यमातून एकत्रित केलेली आहे. यात चुका किंवा त्रुटी असू शकतील, त्याबद्दल क्षमस्व. चिमाजी अप्पांच्या वसई मोहिमेमध्ये या किल्ल्याचे महत्त्वाची भूमिका ठरली होती. इसवी सन 1737 मराठे आणि पोर्तुगीज यांच्यात वसईच्या युद्धामुळे धारावी बेटाला महत्त्व झालेले होते. धारावी किल्ला वसईच्या किल्ल्यासमोरच आहे. एक बाजूला वसईची खाडी आणि दुसऱ्या बाजूला अरबी समुद्र. यामुळे धारावी किल्ल्याचे स्थान वसई मोहिमेत अतिशय महत्त्वाचे होते. या किल्ल्यावरून वसईच्या पोर्तुगीजांना समुद्र व खाडीमार्गे मिळणारे रसद तोडणे शक्य होते. तसेच वसई किल्ल्यावर नियंत्रण आणि लक्ष ठेवण्यासाठी तसेच मारा करण्यासाठी धारावी किल्ल्याच्या उंचीमुळे सहज शक्य होते. इसवी सन 12 एप्रिल 1737 मराठ्यांनी धारावी किल्ल्यावर हल्ला केला आणि घाईघाईतच धारावी किल्ला बांधायला घेतला आणि हा मराठ्यांनी किल्ला बांधला. पोर्तुगीजांनी मराठ्यांचा किल्ला बांधण्याची बातमी कळताच पुढील धोका लक्षात आला. त्यांनी हल्ला करून धारावी बेट व अर्धवट बांधकाम झालेला किल्ला ताब्यात घेतला आणि पूर्ण किल्ला बांधून टाकला. वसई किल्ल्याच्या दृष्टीने मराठ्यांना धारावी किल्ला जिंकून घेणे फार आवश्यक होते. 30 नोव्हेंबर 1737 रोजी मराठ्यांनी 4000 हबशी व 1000 घोडेस्वारांच्या मदतीने धारावी किल्ला जिंकला. पोर्तुगीजांनी 28 फेब्रुवारी 1738च्या निकराच्या युद्धामध्ये धारावी किल्ला पुन्हा जिंकून घेतला. चिमाजी अप्पांनी 9 मार्च 1738ला हा किल्ला पुन्हा घेण्याचा प्रयत्न केला, परंतु किल्ला आपल्या हाती आला नाही. मराठे व पोर्तुगीज यांच्यातील संघर्ष वर्षभर चालू होता. शेवटी 6 मार्च 1739 रोजी मराठ्यांनी पुन्हा धारावीचा किल्ला आपल्याकडे जिंकून घेतला. इसवी सन 1818 किल्ल्याचा ताबा इंग्रजांकडे होता. या किल्ल्यावर पाहण्याजोगी बरीच ठिकाणे आहे. अनेक लढाया पाहिलेल्या या किल्ल्यावर आता गाव वसलेले आहे. त्यामुळे थोडेफारच अवशेष आपल्याला पाहावयास मिळतात. या किल्ल्याच्या उरलेल्या काही खुणा पाहण्यासाठी भाईंदर उत्तम बसने धारावी देवी मार्गे ह्या फाट्यावर उतरावे. सह्याद्री निर्मिती झाली त्यावेळी विशिष्ट प्रक्रियेमुळे अनेक स्तंभांसारखे दगड या ठिकाणी निर्माण झाले. पोर्तुगीजांनी 1536 ते 1600 हा डोंगर फोडून दगडाचे असंख्य असे चिरे काढले व त्याच चिऱ्यांनी वसई किल्ला बांधला. हा डोंगर पाहून पुढे गेल्यानंतर डोंगर माथ्यावर जाण्याचा चढ आहे. येथूनच उजव्या बाजूला समुद्रात एक सिमेंटने बांधलेला रस्ता खाली उतरतो. या रस्त्याने खाली उतरल्यावर एका घराचे अवशेष दिसतात. पुढे चालत गेल्यावर पायऱ्या देखील दिसतात. यावरून पुढे गेल्यानंतर दगडाने बांधलेला मोठा चौकोनी बुरुज पाहावयास मिळतो. या बुरुजावर पोर्तुगीजकालीन कार्यालयाचे बॅरॅक्सचे अवशेष आपल्याला दिसतात. बुरुजाला समुद्राच्या बाजूला तोफा ठेवण्यासाठी 4 मोठे झरोके केलेले आहे. बुरुज पाहून पायऱ्या वर चढून आपण वर आल्यानंतर उजव्या बाजूला पायऱ्या दिसतात. त्यांनी आपण वर चढून गेल्यानंतर सपाटी आणि
त्यावर काही बांधकाम आपल्याला पाहावयास मिळते. रस्त्याच्या दिशेने येताच डोंगराच्या बाजूने काही बांधकामांचे अवशेष या झुडपांमध्ये लपलेले आपल्याला पाहावयास मिळतात. डांबरी रस्त्याने आणखीन पुढे 10 मिनिटे चालत गेल्यावर बऱ्याच ठिकाणी आपल्याला तटबंदीचे अवशेष तसेच बुरुजाचे अवशेष दिसतात. येथेच आणखीन पुढे गेल्यानंतर या किल्ल्यावरती एक उद्यान बांधलेले आहे. या ठिकाणी चिमाजी अप्पा यांचा अश्वारूढ पुतळा देखील आहे. किल्ल्याच्या माथ्यावरून पश्चिमेस अरबी समुद्र, उत्तरेस वसईचा किल्ला व मध्ये असलेली वसईची खाडी आपल्याला दिसते. दूरच्या बाजूला उत्तनचा किनारा दिसतो. मित्रांनो, हा किल्ला पाहण्यासाठी आपण जरूर या किल्ल्याला भेट द्या. आपले गड किल्ले, आपली ऐतिहासिक वास्तू, देवालये या सर्वांचे रक्षण करण्याची जबाबदारी आपण सर्वांवर आहे. या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा केरकचरा करू नये, तसेच अवहेलना तर करूच नये आणि कोण करत असल्यास तर त्याला योग्य समज देणे देखील आवश्यक आहे. जय हिंद, जय शिवराय, जय श्रीराम, जय जय श्रीराम. हे हिंदवी स्वराज्य व्हावे हे तो श्रींची इच्छा. ही समोरच आहे ती किल्ल्याची तटबंदी. आता आमचा किल्ला बराचसा बघून झालेला आहे. या किल्ल्याच्या आजूबाजूला जे स्ट्रक्चर आहे, जे बांधकाम आहे, ते आम्ही आता पाहणार आहोत. किल्ल्याच्या आतमध्ये प्रवेश करण्यासाठी हे आहे प्रवेशद्वार. तटबंदीला जागोजागी झरोके ठेवण्यात आलेले आहेत. यातून तोफा तसेच बंदुकांचा मारा समोर आलेल्या गलबतांवर किंवा शत्रूवर करता येईल यासाठी ही सोय होती. या ठिकाणी एक बराच मोठा बुरुज आहे. या बुरुजावरती जाण्यासाठी पायऱ्या देखील आहे. बहुधा याच्यावर एखादी तोफ असावी आणि तोफ ठेवण्यासाठी त्या ठिकाणी व्यवस्थाही आहे. या किल्ल्याच्या एका बाजूला समुद्र आणि दुसऱ्या बाजूला भूमी आहे. समोरच्या समुद्रावर देखरेख ठेवण्यासाठी हा किल्ला बांधलेला आहे. तसेच पलीकडच्या बाजूला असलेल्या वसई खाडीवरती लक्ष ठेवण्यासाठी आणि वसई किल्ल्यावरती आक्रमण करण्यासाठी या किल्ल्याची निर्मिती झाली. या भागातून बहुतेक किल्ला आपल्याला चांगल्यापैकी दृष्टीपथास येतो. पूर्वीच्या काळी हा किल्ला एवढाच नसून याचा विस्तार भरपूर मोठा होता. परंतु काळाच्या ओघामध्ये या ठिकाणी या डोंगरावरती या किल्ल्यावरती गाव वसलेले आहे. यामध्ये बहुतेक पुरातन वास्तू ह्या नामशेष झालेल्या आहेत. हा समोरचा मोकळा भाग मच्छी सुकवण्यासाठी वापरला जातो. स्थानिक लोक या जागेचा वापर त्यासाठी करतात. किल्ल्याच्या सभोवताली बऱ्याच ठिकाणी तटबंदीचे त्याचप्रमाणे भिंतींचे, वाड्यांचे अवशेष आपल्याला पाहावयास मिळतात. आता आमचा किल्ल्याचा हा भाग पाहून पूर्ण झाला होता. या किल्ल्यावर तसेच आजूबाजूला अन्य काही अवशेष आहेत की नाही
हे आम्ही आता पाहणार आहोत. किल्ल्यावरील कामकाजांसाठी ह्या इमारतींचा वापर करण्यात येत असे किंवा सैनिकांना राहण्यासाठी चौक्या असाव्यात असे वाटते. ही आहे किल्ल्याची तटबंदी. तटबंदी ही बऱ्याच ठिकाणी आपल्याला या भागामध्ये दिसून येते किंवा या किल्ल्यावरती वाडे असतील त्यांच्या या भिंती आहेत. येथून एक वाट वरच्या बाजूला जाते. हा रस्ता डांबरी आहे आणि या ठिकाणी गाव वसलेले आहे. बरीच कुटुंब या ठिकाणी निवासासाठी आहेत. या भागातही आपल्याला बऱ्याच ठिकाणी तटबंदी किंवा भिंतींचे अवशेष जागोजागी पाहायला मिळतात. तसेच येण्या जाण्यासाठी मधले असलेले मार्ग हे देखील आपल्याला दिसतात. या ठिकाणी देखील आपल्याला भिंतींचे अवशेष दिसत आहेत. तसेच आतील भाग हा झाडांनी झुडपांनी व्यापलेला आहे, त्यामुळे नक्की काय अवशेष आहेत आतमध्ये ते कळत नाही. याच ठिकाणी आपल्याला पुढे गेल्यानंतर एक भले मोठे मैदान व मैदानाच्या बाजूला उद्यान आहे. या उद्यानामध्ये महान सेनानी चिमाजी अप्पा यांचा अश्वारूढ पुतळा देखील आहे. आज हे उद्यान बंद होते, त्यामुळे आम्हाला आतमध्ये जाता आले नाही. हा आहे थोर लढवय्ये मावळे चिमाजी अप्पा यांचा पुतळा. आम्ही चिमाजी अप्पांना वंदन करून परतीचा प्रवास करू लागलो. याच्यानंतर आम्हाला घोडबंदरचा किल्ला तसेच जोगेश्वरी माता मंदिर पाहायचे होते. बंधूंनो, आपण देखील हा किल्ला अवश्य पाहावा. जय हिंद, जय शिवराय, जय श्रीराम, जय जय श्रीराम. हे हिंदवी स्वराज्य व्हावे हेतू श्रींची इच्छा.